आपण कुठे आलो होतो? 543 ओवी 42 41 हां आता घे. हा जो भागात आपण शेवटी पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आता अर्जुनाच्या मनातले सगळे विचार तो आता असे बोलायला लागलाय की आता त्याला पूर्ण स्वरूप कळलंय आणि अरे आपण ह्या अशा स्वरूपाशी आपण कसे वागलो याचा आता पश्चाताप प्रत्येक बाबतीत व्हायला लागलाय. त्याला सगळ्या पूर्वीच्या आठवणी व्हायला लागल्यात की आपण काय केलं, आपण कसे वागलो, त्याचा आता उल्लेख ह्याच्यामध्ये आहे. श्लोकांमध्येही आहे पण ओव्यांमध्ये जास्ती बारीक सारीक गोष्टीही घातल्या आहेत की आपल्याला खरोखर डोळ्यासमोर ते सगळं येतं की खरंच असं झालं असावं म्हणून. आणि शेवटी जे आपण पाहिलं ते असं की एवढं मोठं रत्न आमच्या हाताला लागलं आणि आम्ही त्याचा कसा वापर केला अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि शेवटचा एक दोनच ओव्या पाहिल्या तर हे आजची पाहे वारोकडे कवण झुंज केवडे परी परब्रह्म तू उघड सारथी केलासी. म्हणजे त्याला म्हणते कसलं हे युद्ध आणि त्याच्यामध्ये तुला आम्ही सारथी म्हणून तुला माझ्या रथामध्ये मी घेतलंय. म्हणजे काय तुझं स्थान कुठे आणि तुला आम्ही बसवलंय कुठे आणि मी सारथी आणि रथी याचा संबंध कसा असतो तो गेल्या वेळेला मी सांगितलाय. तर त्यामुळे त्याला ते सगळं पश्चाताप होतं की आपण हे काय केलंय. यया आणि आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतोय तो की यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा ऐसा वाणिजेसाठी जागेश्वरा विकलासी आम्ही. म्हणजे तो म्हणतो की हे दातारा याचा अर्थ की तू काय हवं ते देऊ शकणार आहेस, तू दातारा आहेस आणि तुला आम्ही काय तर काहीतरी आमच्यासाठी मागून आण म्हणून आम्ही पाठवलं. म्हणजे साध्या व्यवहारासाठी की कौरवांच्याकडे जाऊन ह्या युद्धाच्या बाबतीमध्ये बोलणी कर म्हणजे तडजोडीसाठी म्हणजे साध्या तडजोडीच्या व्यवहारासाठी तुझा आम्ही वापर केला. ही केवढी मोठी आम्ही चूक केली अशा प्रकारे. आणि शेवटी म्हटलंय की शेवटचंही फार सुंदर आहे. तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणीचे मी मूर्ख उपरोधू जी सन्मुख तुझसी करू. म्हणजे त्या ठिकाणी दोन परस्पर विरोधी गोष्टी दाखवल्या की योग्यांचं समाधी सुख म्हणजे योग्यांना जे सर्वात श्रेष्ठ शांतीचं स्थान असतं असा तू की तुझ्याशी ते एकरूप झाले, ते समाधीस्थ झाले की जी काही एक परम शांती त्यांना लाभते ते असं तुझं स्थान असताना तुला मी समोर तुझ्या तोंडासमोर उपरोधाने बोललो. म्हणजे उपरोधाने बोलणं हा एक म्हणजे कलह आहे, तो संघर्ष आहे, तो एक भाग. आणि इथे शांती हा दुसरा भाग. म्हणजे बरोबर दोन वेगळ्या गोष्टी त्याला लक्षात येतात की ह्याचं स्थान काय आणि आपण त्याचा उपयोग काय केला. असं हे आतापर्यंत आपण 43 ओवीपर्यंत आलो. आता पुढे जाऊया. आता मी श्लोक घेत नाही आहे, ओव्या फार छान आहेत त्या घेऊया. कारण एकूण विषय आता माहिती आहे आपल्याला काय पाहतोय आपण. तर अर्जुनाच्या मनामध्ये सगळ्या पश्चात्तापाच्या ज्या काही भावना येतात सगळ्या मागच्या आठवणी त्याला येतात की आपण असं केलं म्हणजे आपण किती चुकलो. अशा अनेक गोष्टींचा आता तो उल्लेख करतो ह्यामध्ये. आता पुढे 44वी ओवी. तू या विश्वाची अनादी आदी बससी जिये सभासदी तेथे सोयरकीची शब्दी रळी बोलो. म्हणजे तू कोण आहेस तर विश्वाचा अनादी आदी जे अनादी आहेस तू. म्हणजे तुला काही इथून सुरू झाला वगैरे असं काहीच नाही. तू कधीपासून आहेसच, आदी तत्व आहेस तू. आद्या म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे ना प्रार्थनेमध्ये. तर तू असा आद्या आहेस आणि
बससी जी आहे सभासदी, म्हणजे ज्या लोकांमध्ये तू बसायचास, इतर लोकांमध्ये, म्हणजे कोणी तिथे असतील, सभासद याचा अर्थ फार मोठ्या अर्थाने घेऊ नका, कोणी इतरांसमोर असं जे आपण म्हणतो ना तसा अर्थ आहे त्याचा, की इतर कोणी लोक असताना मी कसा तुझ्याशी बोललो तर तेथे सोयरकीच्या शब्दीरळी बोलू. म्हणजे शब्दीरळी ह्याचा अर्थ, शब्द हा शब्द हे तर माहिती आहे आपल्याला, शब्दीरळी म्हणजे अशा शब्दांच्या भाषेत, रळी ह्याचा अर्थ भाषा, शब्दीरळी म्हणजे अशा शब्दांच्या भाषेत मी तुझ्याशी बोललो. कोणत्या शब्दांच्या भाषेत? सोयरिका, म्हणजे एखाद्या आपल्या नातलगाशी आपण कशाही प्रकारे, आपल्या जवळच्या माणसाशी आपण कसंही थट्टेनी बोलतो, काही चेष्टा करतो, ते जे असतं त्याला सोयरिक, त्या अर्थाने सोयरिक हा शब्द वापरलाय. तर असं तुझ्याशी आम्ही, अशा शब्दामध्ये तुझ्याशी आम्ही बोललो. पुढे दुसरं म्हटलंय आता पुढच्या ओवीमध्ये, विपाये रावळा येवो तरी तुझेनी अंगे मानू पावो, मानसी तरी जावो रुसुनी सलगी. म्हणजे रावळा ह्याचा अर्थ घर, रावळं म्हणजे घर. विपाये रावळा येवो म्हणजे कधीतरी आम्ही तुझ्या घरी यायचो. विपाये ह्याला फार अर्थ नाही आहे त्या शब्दाला, म्हणजे या संदर्भामध्ये तो आपण थोडा बाजूला ठेवला तरी चालेल. त्याचा म्हणजे फक्त संबंध एवढा की रावळा येवो म्हणजे आम्ही कधीतरी म्हणतो ना, त्या अर्थाने विपाये म्हटलं. आम्ही कधीतरी तुझ्या घरी यायचो, तर तरी तुझेनी अंगे मानू पावो, मानसी तरी जावो रुसोनी सलगी. म्हणजे तुझेनी अंगे मानू पावो म्हणजे आमची अपेक्षा अशी असायची की तू आम्हाला अगदी मान सन्मान आमचा करावास, अशी आमची अपेक्षा असायची तुझ्या घरी आम्ही आलो की. आणि पुढे म्हटले मानसी तरी जावो रुसोनी सलगी म्हणजे तू तर करायचाच आमचा मान सन्मान सगळा आमचा योग्य प्रकारे सर्व करत होता, तरी सुद्धा आम्ही काहीतरी खोट त्याच्यामध्ये काढायचो आणि रुसून बसायचो. सलगीनी अर्थात म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम होतं हे आहेच. तर पुढे पाया लागोनी बुझावणी तुझा ठाई शारंग पाणी पाहिजे, आईशी करणी बहुत केली आम्ही. म्हणजे आता इथे पहा, पाया लागोनी बुझावणी तुझा ठाई शारंग पाणी पाहिजे, इथपर्यंत एक सरळ वाक्य आहे. पाहिजेपर्यंत एक सरळ वाक्य आहे. पाया लागोनी बुझावणी तुझा ठाई शारंगपणी पाहिजे म्हणजे शारंग पाणी म्हणजे कृष्णाला म्हणतोय तो की कृष्णा आमची अशी अपेक्षा होती की तू, आम्ही रुसून बसायचो तर तू आमच्या पायी लागोनी बुझावणी म्हणजे आमच्या पाया पडून तू आमची समजूत घातली पाहिजेस, अशी आमची अपेक्षा तुझ्याकडून असायची. पायी लागोनी बुझावणी तुझा ठाई शारंगपणे पाहिजे, हे तू केलं पाहिजेस असं आमची ऐशी करणी बहु केली आम्ही. असंच आम्ही तुझ्याशी वागत आलो. म्हणजे तुझं हे काय आहे, तुझं स्थान, तुझं मोल काय आहे आम्ही जाणलंच नाही. पुढे आता 47वी ओवी, सजनपणाची या वाटा तुझं पुढे बैसे उफराटा, हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो जी. तर सज्जन नाही हा शब्द, सजनच आहे. सजन, सजन म्हणजे मित्र. स्वजन असला तरी सुद्धा तेच अर्थ तोच आहे. काय माझ्या ह्याच्यामध्ये स आहे, सजन, आणि तो खरं म्हणजे जास्ती अर्थपूर्ण आहे स्व म्हणण्यापेक्षा. सजन किंवा स्वजन म्हणा, म्हणजे स्वजन ह्याचा अर्थ आपलं कोणीतरी, जवळचं कोणीतरी, अगदी जवळीक ज्याच्याबद्दल वाटते त्याला आपण स्वजन असं म्हणतो. किंवा सजन हा जो हिंदीमधला शब्द आहे, बरोबर आहे ना, मेरा सजन.
हां सगळा म्हणजे सजन हा शब्द प्रियकराला आहे, मित्राला आहे, जो अगदी जवळचा त्याला आपण सजन हा शब्द वापरतो आणि तोच अर्थ तिथे आहे. तर असा सजनपणाची या वाटा म्हणजे आम्ही तुझ्याशी मैत्रीचेच संबंध, आम्ही दुसरा विचारच काही केला नाही की तुझं स्थान काय आहे आम्हाला कोणी माहितीच नव्हतं. त्यामुळे सजनपणाची या वाटा तुझं पुढे बैसे उपराटा म्हणजे मित्रात कधीतरी रुसवा होतो ना, तर मग तुझ्यासमोर यायचं आणि तुझ्याकडे पाठ करून बसायचं उपराटा. म्हणजे आम्ही असं बसायचो की नाही, आम्ही म्हणजे तो स्वतःलाच म्हणतोय की मी तुझ्या पुढे असं बसत होतो काही वेळेला, तुझ्याकडे पाठ करून बसत होतो. आणि पुढे म्हटलंय हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो जी. म्हणजे वैकुंठा म्हटलंय म्हणजे देवा परमेश्वरा तू वैकुंठ आहेस हे आता तो जाणवून देतोय त्याला, मला कळलंय हे जाणवून देतोय. तर वैकुंठा हा पाडू काय म्हणजे हा जो शब्द आहे ना पाडू, ह्याचा अर्थ परवा, म्हणजे तुझी काही आम्ही परवाच केली नाही असाही घेता येतो, पण त्याहीपेक्षा जास्ती सुंदर त्याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की तुझ्याशी असं वागण्याची आमची योग्यता तरी होती का. तो पाडू ह्याचा अर्थ तो आहे योग्यता, की आमची योग्यता तरी होती का, तुझ्याशी जे काही आम्ही वागत होतो ही आमची योग्यता तरी होती का. आणि म्हणून बरोबर वैकुंठ हा शब्द वापरला आहे तिथे की तू वैकुंठ आहे, तू परमेश्वर आहेस आणि तुझ्याशी आम्ही असं वागलो परी चुकलो जी, आमची फार मोठी चूक झाली. मध्ये एक ओवी सोडिया साधी आहे ती अगदीच, म्हणजे कसे तुझ्याशी आम्ही खेळत होतो वगैरे ते आहे. त्यानंतर पुढे 49वी ओवी बघा. सांगते उराउरी मागो देवासी की बुद्धी सांगो, देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. म्हणजे सांगते उराउरी मागो ह्याचा अर्थ की जे चांगलं असेल ते आम्हाला पाहिजे, तुझ्याकडून आम्ही काढून घ्यायचो. हक्क असतो ना, जेव्हा जवळीकीचा अत्यंत जवळीकीचा संबंध असतो त्यावेळेला हक्क असतो की हे नाही हे मला पाहिजे असं अगदी हक्काने म्हणता येतं. तर तसं आम्ही सांगते उराउरी मागो, सरळपणे उराउरी म्हणजे सरळपणे तुझ्याकडनं आम्ही मागून घ्यायचो, तुझ्या हातातून काढून घ्यायचो असा अर्थ. आणि पुढे म्हटले देवासी की बुद्धी सांगू, तू देव आणि तुलाच आम्ही शिकवत होतो बुद्धी. बुद्धी सांगू म्हणजे अरे काय तू विचार करतो वगैरे अशा प्रकारे तुलाच आम्ही बुद्धी सांगत होतो. आणि वर म्हणजे समजा तू आम्हाला काही सांगायला लागला किंवा तू काही हे केलं तर आम्ही काय म्हणत होतो, देवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही कोण लागतो तुझे, तू कोण आम्हाला सांगणार. म्हणजे असं अगदी जवळचे संबंध हे सगळे अशा प्रकारे ज्ञानदेवांनी फार सुंदर सांगितलेत. म्हणून मी या ओव्याच घेते की श्लोकामध्ये इतकं हे सगळं आलेलं नाही आहे, ह्याच्यामध्ये फार सुंदर उल्लेख आहेत हे सगळे. त्यानंतर ऐसा अपराधू हा आहे जो त्रिभुवनी न समाये, जी नेण्याची का पाये शिवतिले तुझे. म्हणजे आता म्हणतोय तो की देवा असा अपराध माझ्याकडून झालेला आहे की जो त्रिभुवनामध्ये सुद्धा मावणार नाही, एवढा मोठा अपराध, एवढी मोठी चूक आम्ही समाये म्हणजे मावणं, त्रिभुवनात मावणार नाही एवढी मोठी चूक आमच्या हातून झालेली आहे. आणि पुढे असं म्हटलंय जी नेण्याची का पाये शिवतिले तुझे. त्या नेण्याचीला मी तरी एक अशी रेघ पाडली, म्हणजे कॉमा नाही येतो पण आपल्याला अर्थ नीट लागावा म्हणून जी नेण्याची ह्याचा अर्थ असा की जे काही आम्ही वागलो ना ते अजाणतेपणे वागलो, आम्हाला कळत नव्हतं. नेणे आम्हाला
कळलं नाही, तू काय आहेस हे आम्हाला माहितीच नव्हतं. हे अगदी अजाणतेपणे आमच्याकडून झालेली सगळी कृत्य आहे. आणि पुढे जे म्हटलंय का पाये शिवतिले तुझे, याचा अर्थ तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो असं. पाये शिवतिले, तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो की हे सगळं जे काही आमच्याकडून वर्तन झालं ते अगदी चुकीचं होतं, पण ते अगदी अजाणतेपणे झालं. आम्हाला तू काय आहेस आम्हाला माहितीच नव्हतं. अजून पुढे एक 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 त्याला आठवतच आहे. आणि तो पुढे म्हणतोय, देवो बोनयाचा अवसरी, लोभे कीर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी, जे फुगुनीची बैसे. म्हणजे ते म्हणतोय बोनयाचा अवसरी, याचा अर्थ जेवायच्या वेळेला भोजनाच्या वेळेला तू लोभे कीर आठवण करी, की समजा मी दिसलो नाही तर अरे अर्जुन कुठे आहे असं, म्हणजे अतिशय प्रेमाने तू आठवण करत होतास. लोभे कीर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी. निसुग म्हणजे निर्लज्ज, माझा निर्लज्ज गर्व तरी बघ किती. तू तर इतक्या प्रेमाने आठवण करायचास, पण अगदी निर्लज्ज असा माझा गर्व बघ कसा आहे की जय फुगूनची बैसे, मी फुगूनच बसायचो. तू एवढा बोलवतोयस पण तरी सुद्धा मला परवाच नव्हती आणि मी आपला फुगून बसायचो, रुसून बसायचो. पुढे देवाची या भोगायतनी खेळता, आशंकेना मनी. म्हणजे इथपर्यंत आधी सांगते की देवाची या भोगायतनी खेळता, आशंकेना मनी. म्हणजे भोगायतनी ह्याचा अर्थ अंतःपुरा, घरामध्ये राजवाडा ना श्रीकृष्णाच्या राजवाड्यातलं जे अंतःपूर म्हणजे जे कृष्णाचंच, जसं आपण आपली बेडरूम हे आपली प्रायव्हेट असं आपण समजतो, तसंच हे की अंतःपूर, की जिथे इतर कोणाचा वावर नसेल, तर देवाची या भोगायतनी म्हणजे अंतःपुरामध्ये खेळता, म्हणजे तिथे आतमध्ये येऊन सुद्धा आम्ही खेळत होतो. आशंकाने म्हणजे काही मनामध्ये शंकाच आली नाही किंवा काही मनामध्ये संकोच वाटला नाही की अरे आपण करतोय हे बरोबर आहे की नाही. संकोच वाटला नाही कुठलाही की आपण ह्याच्या अंतःपुरात जातोय, ह्याचा कधी संकोच वाटला नाही. आणि पुढे असं म्हटलंय, जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे. म्हणजे कित्येक वेळा मी रिगोनिया शयनी म्हणजे तुझ्या निजण्याच्या ह्याच्या ठिकाणी मी आतमध्ये येऊन शिरून, आतमध्ये रिगोनिया म्हणजे शिरून, आतमध्ये शिरून तुझ्या शयनगृहामध्ये मी आतमध्ये शिरून सरिसा पहुडे म्हणजे तुझ्या शेजारी येऊन मी झोपलोय. अर्जुन आणि कृष्ण ह्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाही परकेपणा नव्हता. तर त्यामुळे मी तिथे येऊन मी झोपलो आहे. पुढे कृष्णा म्हणून हाकारीजे, यादवपणे तू ते लेखीजे, आपली आण घालीजे जाता तुझं. म्हणजे तुला कृष्णा म्हणून तर हाक मारतच होतो, म्हणजे तू देव आहेस हे कधी कळलंच नाही, कृष्णा म्हणून हाक मारली. यादवपणे तू ते लेखीजे म्हणजे तू एक यादव आहेस, यादव कुळातला एक, एवढंच तुला आम्ही जाणत होतो. आणि आपली आण घाली जे जाता तुझं, म्हणजे तुझं जायला निघालास तर आमची शपथ तुला घालत होतो देवाला. तर पुढे मज एकासनी बैसणे, का तुझा बोलू न मानणे, हे ओळखीचे नि दाटपणे बहुत घडले. म्हणजे तुझ्या एक आसनावर येऊन, एकाच आसनावरती येऊन बसायचं किंवा तू म्हणतोयस ते मानायचं नाही, तुझा बोलू न मानणे.
हे सगळं का घडत होतं? ओळखीचे नि दाटपणे, म्हणजे दाट ओळख, म्हणजे अतिपरिचय ज्याला म्हणतो ना, अतिपरिचय. ज्या माणसांचा अतिपरिचय असतो त्यांना काही एकमेकांच्या बाबतीमध्ये असे कुठले संकोच वाटत नाही. तर तसा अतिपरिचयामुळे हे सगळं माझ्या हातून घडलं. पुढे, म्हणून काय काय आता निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समस्त अपराधांची. आता हे तर अगदी सरळ कळलेलं असेल. काय मी रास आहे, अपराध खूप केलेत, काय आता आणखीन सांगू. पुढे, यालागी पुढा अथवा पाठी, जिये रहाटला बहुवे ओखटी, तिये मायेचिया परिपोटी सामावी प्रभो. म्हणजे आता तो म्हणतोय की यालागी पुढा पाठी, म्हणजे तुझ्या समोर किंवा तुझ्या अपरोक्ष, तुझ्या पुढे किंवा तुझ्या अपरोक्ष जे काही माझ्या हातून चुकलं असेल, जे काही मी बोललो असेल, वागलो असेल, ते सगळं. तर जिये रहाटलो म्हणजे जे काही मी वागलो त्याच्यामध्ये बोलणं येतं, वागणं येतं, कृती येते, सगळं येतं. यालागी पुढा अथवा पाठी, म्हणजे समोर अथवा अपरोक्ष जे काही मी वागलो, बहुवे ओखटी म्हणजे खूप चुकीचं, ओखट म्हणजे चुकीचं, अत्यंत चुकीचं ते सगळं होतं. तिये मायेची या परिपोटी सामावी प्रभो, म्हणजे जे काही माझ्या हातून चुकलं ते सगळे अपराध मायेनी, प्रेमाने तू पोटात घाल, मायेनी पोटात घाल. जी कोणी एके वेळे सरिता, आता पुढे त्याला उदाहरणं दिले त्यांनी की हे जे म्हटले ना की हे सगळं माझं चुका माझ्या तू पोटात घाल, ह्याला काही उदाहरणं दिली आहेत. जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे, तिये सामाविजे ती सिंधू जळे, आन उपायो नाही. म्हणजे काही वेळेला नद्या अत्यंत गढूळ पाणी, खडुळे म्हणजे गढूळ पाणी घेऊन येतात, परंतु समुद्र त्यांना काही तुम्ही गढूळ पाणी आणलंय म्हणून त्यांना नाकारत नाही, सामावून घेतो. सिंधू जळ म्हणजे समुद्राचं पाण्यामध्ये ते सामावून जातात, कारण ते तसंच घडायचं, आन उपाय नाही, दुसरं काही घडतच नाही, तसंच घडायचं असतं. किंवा दुसरं आणखीन दिलंय, तैसी प्रीती का प्रामादे देवेसी मज विरुद्धे बोलविले, तिये मुकुंदे उपसहावी. म्हणजे प्रीतीने किंवा प्रमादाने, म्हणजे प्रेमाने असो किंवा प्रमाद म्हणजे चूक, तर चुकीमुळे असो किंवा अत्यंत तुझ्यावरच्या प्रेमामुळे असो, जे काही देवेसी मज विरुद्धे बोलविली, म्हणजे देवाच्या विरुद्ध मी जे काही बोललो, तिये मुकुंदे उपसहावी. जी उपसहावणं म्हणजे सहन करणं. ते श्रीकृष्णा तू सगळं सहन कर, मी जे काही बोललो ते. आणि पुढे त्याला जोडून पुढची जी ओवी आहे ती अशी आहे, देवाचे क्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्रामा, म्हणून पुरुषोत्तमा विनवू ते थोडे. त्या क्षमत्वे नंतर कॉमा द्या तरच, नाहीतर क्षमत्वे आणि क्षमा हे काय दोन एकच शब्द दोन वेळा का आले कळत नाही, अर्थ लागत नाही, म्हणून तिथे कॉमा करायचा, एक स्वल्पविराम द्यायचा, म्हणजे आपल्याला बरोबर अर्थ लागतो. आणि देवाचे नि क्षमत्वे म्हणजे क्षमत्व हा परमेश्वराचा भाव आहे. सर्वांना क्षमा करणं हा परमेश्वराचा जो मूळ स्वभाव आहे, क्षमत्व हा त्याचा स्वभाव आहे. तर त्यामुळे म्हणजे तो त्याचा स्वाभाविक भाव,
स्वाभाविक असा तो त्याचा भाव असल्यामुळे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्रामा. म्हणजे परमेश्वर माणसांना क्षमा करतो किंवा भूतमातांना क्षमा करतो म्हणून हे सगळे भूतग्राम, याचा अर्थ भूतांचे निरनिराळे समुदाय, भूतमात्रांचे निरनिराळे समुदाय, प्राणी, पक्षी, माणसं वगैरे. म्हणून पुरुषोत्तमा विनवू ते थोडे म्हणून. तर त्यामुळे हे क्षमत्व हे तुझा भावच आहे. तर आता तुला आणखीन किती मी विनवायचं, तुझा तो भाव आहे त्याप्रमाणे तू आम्हाला क्षमा कर. तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया क्षमा कीजो की यया अपराधासी. यया अपराधांसी म्हणजे या अपराधांना तू क्षमा कर. आणि त्याच्या आधी काय म्हटलंय, तरी आता अप्रमेया. तो अप्रमेया जो शब्द आहे त्याचा अर्थ ज्याला आपण म्हणतो अगम्य. अगम्य हा त्याचा अर्थ आहे. मिती मोजणं हा भाग वेगळा, म्हणजे तो मर्यादा नाही, ते अमर्यादित म्हणायला मिती नसणं हा भाग वेगळा. पण ह्या इथे अप्रमेय म्हणजे प्रमेय ह्याचा अर्थ काही निश्चितपणे सांगणं, हा नियमामध्ये बसवणं, निश्चितपणे सांगणं, त्याला प्रमेय म्हणतो. आपण शिकलोय ना ह्याच्यामध्ये गणितामध्ये प्रमेय हा तो त्याच अर्थाने शब्द आहे की प्रमेय ह्याचा अर्थ निश्चितपणे जे सांगितलं जातं ते प्रमेय. आणि अप्रमेय म्हणजे जे सांगता येत नाही, म्हणजे जे अगम्य आहे ते असं त्याला ईश्वरा न म्हणता त्याला अप्रमेयाच म्हटलेलं आहे. म्हणजे ईश्वराचं खरं स्वरूप तेच आहे ना, की ईश्वर हा अगम्य आहे, आपल्याला कळत नाही की त्याचं सगळं. पण त्याचा एक भाव ह्यांनी आत्ता त्याचा उल्लेख केला की तू क्षमत्व हा तुझा भाव आहे हे त्याला सांगितलंय. बाकी अनेक तुझे भाव असतील, तू अप्रमेय आहेस हे मला माहिती आहे, परंतु अशा त्या अगम्य तुझ्या स्वरूपाला मज शरणागता म्हणजे मी आता शरण आलेलो आहे, मी शरणागत आहे. तर अशा मला आपुलिया क्षमा कीजो म्हणजे मला तू क्षमा कर, माझ्या सगळ्या अपराधांना तू क्षमा कर. आता पुढे पुढचाही श्लोक घेत नाही, ओव्या थोड्या 1-2-3 ओव्या घेते. 61 ओवी. 61 जी जाणितले मी या साचे महिमान आता देवाचे देवो होय चराचराचे जन्मस्थान. म्हणजे मी आता पूर्णपणे जाणलं आहे की देव काय आहे. तर जाणितले मी या साचे म्हणजे मला आता पूर्णपणे कळलेलं आहे. तर महिमान ह्याचा अर्थ महात्म्य, त्याचं देवाचं महात्म्य काय आहे हे मी पूर्ण जाणलेलं आहे. आणि ते काय आहे तर देवो होय चराचराचे जन्मस्थान. हे सगळं चराचराचं जन्मच मुळी तुझ्यापासून आहे. तर तू जन्मदाता आहेस, तर तू ते किंवा जन्मस्थान आहेस. हरिहरादी समजता देवा तू परमदेवता. म्हणजे हरिहरादी समजता देवा इथपर्यंत एक. हरिहरादी समजता देवा तू परमदेवता. म्हणजे हरिहर म्हणजे कृष्ण आणि शिव म्हणजे विष्णू आणि शिव, ह्या अशा सर्व देवांना तू परमदेवता. ह्या सर्वांपेक्षा तू श्रेष्ठ आहेस. वेदातेही पढविता आदिगुरु तू. म्हणजे वेद तरी काय आहे, वेद हे शेवटी ईश्वराचं ज्ञान आहे. तर त्यामुळे वेद जे निर्माण झाले ते मुळी तुझं स्वरूप प्रकट करण्यासाठी किंवा शब्दामध्ये मांडण्यासाठी वेद निर्माण झाले. तर त्यांना पढवणारा, त्यांना सांगणारा कोण? आदिगुरु.
कारण का वेद ज्यांना श्रुती असं म्हणतात, तर श्रुती हा शब्द अशाच प्रकारे आलेला आहे की जे श्रवण केलं, त्या काळातले जे ऋषी होते त्या म्हणजे द्रष्टे ऋषी की ज्यांना अशा प्रकारे त्यांनी काही श्रवण केलं, ह्याचा अर्थ कानांनीच नव्हे, अंतस्फूर्तीनी किंवा कुठल्या आवाजाने काही जे काही त्यांना सगळं ज्ञान मिळालं, ते ज्ञान त्यांनी वेदांमध्ये मांडलं, म्हणून त्यांना श्रुती असं म्हणतात. तर अशा त्या श्रुती जन्मल्या कशा, तर तूच ते ज्ञान दिलंयस. कारण ते जे काही अंतस्फूर्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली ती तरी कशामुळे आहे, तुझ्याचमुळे आहे. किंवा जे काही त्यांनी ऐकलं असेल ते शब्द तरी कुठले असतील, ते तुझ्याचमुळे ते सगळं आहे. आणि म्हणून वेदातेही पढविता आदि गुरु तू असं म्हटलेलं आहे. पुढे 65 ओवी मधली एक 63-64 आहे. पुढे 65 तया तुझे नि पाडे दुजे ऐसे बोलताची लाजीजे तेथ अधिकाची कीजे गोठी केवी. म्हणजे तुझे नि पाडे ह्याचा अर्थ तुझ्या बरोबरीचं, पाडे ह्याचा अर्थ तुझ्या बरोबरीचं दुसरं काही आहे. तुझे नि पाडे दुजे ऐसे बोलताची लाजीजे, म्हणजे असं कोणी म्हटलं तर लाज वाटावी की असं शक्यच नाही की त्या परमेश्वराच्या बरोबरीचं दुसरं काही नाहीच. तेथ अधिकाची की जे गोठी केवी, म्हणजे त्याच्यापेक्षा आणखीन कोणीतरी श्रेष्ठ आहे, अधिक आहे किंवा श्रेष्ठ आहे अशी गोष्टच काय करणार, असं शक्य तरी आहे का असं बोलणं. जे बरोबरी सुद्धा कोणी करू शकत नाही, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आहे असं म्हणताच येत नाही. म्हणून त्रिभुवनी तू एकू तुझं सरिसा न अधिकू, तुझा महिमा अलौकिकू नेणी जेवानू. स्पष्ट आहे ना, कळलं असेल. एकच तू, त्रिभुवनामध्ये एकच तू असं आहे. आणि हे सगळं ना, म्हणजे ज्यांनी कोणी उपनिषद वगैरे शिकले असतील त्यांना हे म्हणजे ह्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या, की उपनिषदांमध्ये ईश्वराचं वर्णन जे आहे ते एका शब्दामध्ये एकमेवाद्वितीय असं म्हटलेलं आहे. एकमेवाद्वितीय म्हणजे तो एकमेवच, ब्रह्म हे एकमेव आहे, अद्वितीय, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही असं उपनिषदांमध्ये जे वर्णन आहे ईश्वराचं तेच इथे सांगितलेलं आहे. तुझं सरिसा न अधिकू, तुझ्यासारखं आणखी कोणी नाहीच आहे. तुझा महिमा अलौकिक नेणी जीवाणू, अलौकिक असा तुझा सगळं महात्म्य आहे, त्याचं वर्णन तरी कसं करावं हे मला माहीत नाही असं म्हणतो. नेणी जे वानू म्हणजे मला ते वर्णन करता येत नाही. वानणे म्हणजे वर्णन करणे, त्याची स्तुती करणे, वर्णन करणे. तर मला तुझ्या स्वरूपाचं वर्णनही करता येत नाही. नेणी जे वानू. एक मिनिट हा, माझं लक्ष गेलं, तर माझं लक्षात आलं मी मगाशी फोन करताना चालू राहिलं आहे नेमका कोणाचं. पुढे आता 67वी ओवी. ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढती दंडवत घातले, सात्विकाचे आले भरते तया. सात्विक भाव उफाळून आला त्याचा. मग म्हणत असे, आता तो सात्विक भाव उफाळून कसा आला आहे पुढे आणखी कसा आहे पहा. सात्विक भाव त्याचा उफाळून आला. मग म्हणत असे, प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होत असे सद्गत, काढी जी अपराध समुद्रानी माते. म्हणजे त्यांनी म्हटलंय प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे माझ्यावर प्रसन्न हो. प्रसिद्ध याचा अर्थ माझ्यावर प्रसन्न हो, माझ्यावर कृपा कर, माझ्यावर प्रसन्न हो. आणि असं म्हणताना त्याची वाचा सद्गद झाली, त्याला भरून आलं. आणि तो म्हणाला, काढी जी अपराध समुद्राने माझे माते. म्हणजे
अपराध समुद्रात मी बुडतोय, मला काढ बाहेर, असा असा अर्थ आहे हा त्याचा. अपराध समुद्र हा एक शब्द आहे. तो जरी त्या ह्या ओवीच्या ह्या भागात आणि त्या भागात असला तरी तो एक शब्द आहे, अपराध समुद्र. म्हणून पहा तिथे एक डॅश दिलेली आहे, अपराध समुद्र. तर काढीजी अपराध समुद्रानी माते, म्हणजे ह्या समुद्रामध्ये मी बुडतो आहे अपराधाच्या, मला सगळे जाणवत आहेत माझे अपराध, त्याच्यातून मला आता बाहेर काढ. आणि मग त्यांनी म्हटलंय, पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व, तैसे साहिजो जी. म्हणजे मुलाने किती अपराध केले तरी पिता ते सहन करतो. आणि ते कसे सहन करतो ते सांगताना शब्द जो वापरला आहे निर्द्वंद्व, निर्द्वंद्व म्हटलंय. हा ह्याचा अर्थ की पिता त्या आपल्या मुलापेक्षा आपण वेगळे आहोत हा भाव सुद्धा मनातून पित्याचा जातो. जणू काही आपला मुल. हा मी मधल्या गायला, सॉरी मी लक्षात नाही आलं सांगायचं. हा 72वी ओवी 73वी ओवी मधल्या, कारण का तेच आहे म्हणून गाळले आहे. 73वी ओवी आहे. पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व, तैसे साहे जोजी. म्हणजे पुत्रांनी कितीही अपराध केले तरी निर्द्वंद्वपणे, म्हणजे तो आपल्यापेक्षा वेगळा आहे, आपला मुलगा हा आपल्यापेक्षा वेगळा आहे असंही पित्याच्या मनामध्ये भाव येत नाही. जणू काही मीच अपराध केलाय. जसं म्हणतो ना आपण, काही वेळेला एखाद्याच्या हातून काहीतरी फुटलं, तर आता आपल्या घरात काम करणाऱ्या बाईच्या हातून काही फुटलं तर आपण म्हणतो ना, जाऊ दे, फार हे करू नको, माझ्याही हातून फुटलं असतं तर, असं आपण म्हणतो ना. तसं आहे तिथे जो एक भाव असतो की बाबा मी, म्हणजे जणू काही तो अपराध माझाच आहे असं वाटतं. तर तशा प्रकारे इथे निर्द्वंद्व ह्याचा अर्थ हा आहे की निर्द्वंद्व होणं, पिता आणि पुत्र, म्हणजे पित्याला आपला मुलगा आपल्यापासून वेगळा आहे असं वाटत नाही, तो आपणच आहोत असं वाटतं आणि तो सहन करतो ते त्याचे अपराध. किंवा पुढे असं म्हटलंय, सख्याचे उद्धत सखा साहे निवांत, तैसे तुवा समस्त साईजोजी. म्हणजे सखा मित्राकडून कितीही उद्धटपणा झाला, अपमान केले गेले. उद्धत याचा अर्थ अपमान होणं किंवा उपमर्द होणं असं म्हणतात ना, उपमर्द किंवा अपमान. तर मित्राकडून कितीही अपमान झाले तरी सुद्धा आपण ते निवांतपणे, शांतपणे आपण सगळे अपराध सहन करतो. तसे तू माझे अपराध सहन कर. आता पुढच्या त्या श्लोकानंतरच्या पुढच्या ओव्यात सोडते मी. आता 74 नंतर एकदम पुढच्या 78 पर्यंतच्या ओव्या सोडल्या आहेत आणि आता 45वा श्लोक घेते मी. आधी श्लोक घेते आणि मग त्या वरच्या काही थोड्या ओव्या घेणार आहे. श्लोक छान आहे, सोपा आहे, पहा. तो कसा कोड, कसा दोन त्याचे भाग कसे करायचे आणि कसा अर्थ लावायचा हे कळावं म्हणून मी मुद्दाम घेते. अदृष्टपूर्वम हृषितोस्मी दृष्ट्वा, इथपर्यंत एक भाग आहे. भयेन च प्रव्यथितम मनोमे, हा दुसरा भाग आहे. तदेव मे दर्शय देवरूपम, हा पुढचा भाग आहे. प्रसीद देवेश जगन्निवास, हा पुढचा. असं असे त्याच्यामध्ये तुम्ही हे करा म्हणजे इतकं सोपा ते अर्थ कळतो बघा. अदृष्टपूर्वम हृषितोस्मी दृष्ट्वा, म्हणजे आता हे जर वाक्याच्या स्वरूपामध्ये आणायचं असेल ना तर कसं करायचं बघा. अदृष्टपूर्वम दृष्ट्वा हृषितोस्मी,
बरोबर आहे ना, की जे अदृष्टपूर्व, पूर्वी मी कधी पाहिलंच नव्हतं, अदृष्टपूर्व, पूर्वी कधीही जे मी पाहिलं नाही ते मी पाहिलं. म्हणजे काय, विश्वरूप. विश्वरूप जे म्हणजे त्याबद्दल कधी ऐकलंही नाही, पाहिलं नव्हे, ऐकलं सुद्धा नव्हतं. तर अदृष्टपूर्वम ऋषितोस्मी दृष्ट्वा, ह्याच्यात असं आपण वाक्य करूया, अदृष्टपूर्वम दृष्ट्वा ऋषितोस्मी. ऋषित म्हणजे मला खूप आनंद झाला, अत्यंत आनंद झाला, की जे कधीही पाहिलं नाही तुझं पूर्वी जे रूप, कधी मला माहिती नाही, जे अदृष्ट होतं, मी कधी पाहिलेलं नव्हतं, ते पाहून मला अत्यंत आनंद झाला होता. झाला होता असं आहे. आणि मग पुढचा भाग आहे, आणि म्हणून मी म्हटलं की त्याचे भाग पाडायचे, की हा झाला होता म्हणजे पहिल्यांदा विश्वरूप पाहिल्यानंतर माझी प्रतिक्रिया काय झाली, तर मला खूप आनंद झाला, पण काय सुंदर रूप, विश्वरूप ते मला दिसलं. आणि मग पुढे काय झालं, तो दुसरा भाग आहे, भयेन च प्रव्यथितम मनोमे. बरोबर आहे ना, की नंतर मला काय झालं, की मला अत्यंत भय वाटलं, प्रव्यथित झालो मी, अत्यंत व्यथित झालो, म्हणजे भयाशिवाय काही शिल्लकच राहिलं नाही माझ्या मनामध्ये, तेवढीच भावना शिल्लक राहिली, असा मी व्यथित झालं, मनामध्ये मी अत्यंत दुखावलं गेलो. पुढचं म्हणजे पुढे तुझं नंतरचं रूप पाहून, त्या विश्वरूपाचा पुढचा भाग पाहून मी प्रव्यथित झालो. आणि मग आता पुढे म्हणतोय, तदेव मे दर्शय देवरूपम. म्हणजे आता तो त्याला सांगतोय की तुझं जे देवरूप, म्हणजे जे मला परिचित तुझं रूप आहे, ते मला तू पुन्हा दाखव देवा. म्हणजे दर्शय, मला तू पुन्हा दाखव, मला तुझं तेच रूप पहिलं, तदेव तेच रूप मला पुन्हा पाहायचं आहे. आणि प्रसिद्ध देवेश जगन्निवास, प्रसिद्ध म्हणजे पुन्हा प्रसन्न हो. आणि त्याला म्हटलंय देवेश, म्हटलंय सर्व देवांचा ईश, देवेश, सर्व देवांचा ईश तो देवेश. फार सुंदर शब्द घातले तिथे, आणि ते असे दुर्लक्षून आपण पुढे जायचं नाही. देवेश म्हणजे सर्व देवांचा ईश, कारण तू ब्रह्मच आहे, तो ब्रह्मच प्रत्यक्ष अवतरलेला आहे. तर त्यामुळे देवांपेक्षाही तो श्रेष्ठ, इतर देवांपेक्षाही तो श्रेष्ठ. तर अशा त्या देवेश त्याला म्हटलंय. आणि त्याला पुढे म्हटलंय जगन्निवास, म्हणजे जगामध्ये, या जगामध्ये, या विश्वामध्ये ज्याचा निवासच आहे, जो संपूर्ण या विश्वामध्ये भरून राहिलेला आहे, ज्याचं हे जग हे ज्याचं निवासस्थान आहे, त्यांनी केलेलं आहे, असा जो जगन्निवास. ईशोपनिषद ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ईशावास्य इदम सर्वम, हो ना, इदम सर्वम, ईशावास्य म्हणजे त्या ईश्वराचं वास्य तिथे आहे, ईशावास्य. तर ते असं तेच ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जगन्निवास. तर त्यामुळे मी मुद्दाम हे शब्द सांगते की जे आपण इतर अभ्यासतो त्याच्याशी आपण ह्याचा संबंध लावायचा असतो. तर ती आपण हे जे तुमच्यापैकी बरेच जण उपनिषद शिकतात, तर तुम्हाला हे असं लक्षात आलं पाहिजे की तेच उल्लेख ह्या ठिकाणी आहे. जगन्निवास म्हणताना ईशावास्य एकदम सर्व हाच भाग आहे. आता असं त्याला म्हटलेलं आहे की आता तू माझ्यावर प्रसन्न हो. आता ह्या ओव्यांमधले कारण श्लोकामध्ये हा फार सुंदर भाग आलेला आहे म्हणून तो मी घेतला. आणि आता ओव्यांमधल्या काही थोड्या ओव्या घेणार आहे. पहा 589व्या ओवीपासून घेणार आहे. त्याच्या आधीच्या आहेत ना, त्या सहज तुम्ही वाचल्या तरी समजण्यासारख्या आहेत. थोडे कुठे शब्द अडले तर बघा, कारण त्या जो आत्ता आपण जे श्लोक पाहिला तो कसा ओव्यांमध्ये आला आहे तो इथे दिसेल. ते हे विश्वरूप आपुले, तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. पहिला भाग आला, बरोबर आहे, की मी अत्यंत संतोष झाला मला तुझं ते
विश्वरूप पाहून मला पहिल्यांदा अत्यंत संतोष झाला होता. आणि मग पुढे म्हटलंय, परी आता ऐसी चाड जीवी, जे तुझसी गोठी करावी, जवळीक हे भोगावी आलिंगावासी. म्हणजे आता मला अशी इच्छा, चाड म्हणजे इच्छा, मला आता अशी इच्छा झाली आहे, माझ्या जीवी, माझ्या मनामध्ये अशी इच्छा झालेली आहे, जे तुझसी गोठी करावी. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन ह्यांचे एकमेकांमध्ये जे काही नातं आहे ते मला पुन्हा हवं आहे. तुझ्याशी गोष्टी जे मी नेहमी करत होतो तशा मला करायच्या आहेत. तुझ्याशी गोठी करावी. गोठी म्हणजे गोष्ट. तर गोष्ट म्हणजे ह्याचा अर्थ की तुझ्याशी बोलावं. गोठी करावी म्हणजे तुझ्याशी बोलावं. जवळीक हे भोगावी आलिंगावासी. तुला आलिंगन द्यावं. तुझ्याशी अत्यंत जवळीक जी मला भोगायला मिळाली आतापर्यंत ती मला पुन्हा मिळावी अशी माझी इच्छा आहे. आता पुढे काय म्हटले, ते येची स्वरूपी करू म्हणिजे, तरी कोणे एके मुखेसी चावळीजे, आणि कोणा खेव देईजे, तुझं लेख नाही. म्हणजे आता हे जे मला वाटतं की तुझ्याशी गोष्ट करावी म्हणजे तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी जवळीक करावी, तुला आलिंगन द्यावं, हे जे सगळं मला वाटतंय हे मी आता जर तुझ्या या विश्वरूपाशी करू असं म्हटलं तर काय होईल, तर कोणे के मुखेशी चावळीचे, हे तुझी इतकी मुख आहेत, त्यातल्या कुठल्या मुखाशी मी बोलू. आपण तोंडाशी म्हणजे दुसऱ्या माणसाचं तोंड आपल्या समोर असतं तेव्हा आपण त्याच्याशी गोष्ट करत असतो, तर कुठल्या तोंडाशी मी बोलू. आणि कोणा खेव देईजे, कोणाला मी आलिंगन, खेव म्हणजे आलिंगन देणं, कोणा खेव देईजे, कोणाला आलिंगन देऊ. तुझं लेख नाही. लेख म्हणजे तुला काही मर्यादाच नाही आहे. लेख म्हणजे तू अपार आहेस, तुला म्हणजे काही मर्यादा नाही. तर हे सगळं मी तुझ्या या विश्वरूपाच्या बाबतीत करणार कसा. म्हणजे या विश्वरूपाशी मला हे असं वागता येणार नाही. म्हणून वारिया सवे धावणे, न ठके गगना खेव देणे, जळ केली खेळणे समुद्री केवते. म्हणजे उदाहरण दिलं, वाऱ्याबरोबर आपल्याला धावता येत नाही, गगनाला कधी आलिंगन देता येत नाही, किंवा समुद्रामध्ये जलक्रीडा करणं शक्य नसतं. कारण समुद्र काही वेळेला जो काही असा उफाळलेला असतो तिथे सगळ्या जलक्रीडा कोणी करू शकत नाही. तर असं हे सगळं आहे. याला घिजी देवा, एथीचे भय उपजतसे जीवा, म्हणून ये तुला लळा पाळावा, जे पुरे हे आता. म्हणजे म्हणून याला घिजी देवा, म्हणून देवा, एथीचे भय उपजतसे जीवा. एथीचे याचा अर्थ त्या विश्वरूपाचं. एथीचे म्हणजे ह्या विश्वरूपाचं मला भय वाटलेलं आहे. भय उपजत असे म्हणजे माझ्या मनामध्ये ते भय भरलेलं आहे, उपजतच आहे आणखी. म्हणून एतुला लळा पाळावा, जे पुरे हे आता. म्हणजे लळा पाळावा म्हणजे माझं आता एवढं हट्ट पुरव, माझा आता हा एवढा हट्ट पुरव. जे पुरे हे आता म्हणजे हे विश्वरूप, हे विश्वरूप आता पुरे. आता मला आणखी या विश्वरूपाचं दर्शन नको आहे, हे विश्वरूप पुरे आता. आणि पुढे मग एक उदाहरण दिले. पै म्हणजे मला असं का वाटतंय हे सांगण्यासाठी ते उदाहरण आहे. पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेने सुखे घरी राहिजे, तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. म्हणजे पै चराचर विनोदे पाहिजे याचा अर्थ या ठिकाणी पाहणं असाच आहे. हा पाहिजे खूप वेळेला पाह याचा अर्थ आपण पहाट असा घेतो, पण या ठिकाणी पाहणं
असाच अर्थ आहे. कारण हे म्हणजे ज्ञानेश्वरांची भाषा आहे. तर हे चराचर विनोदे पाहिजे याचा अर्थ की आपण जगभर हिंडून येतो. विनोदे म्हणजे आनंदाने करतो ना आपण. या कुठे इकडे गेलोय तिकडे गेलोय, आता कोणीतरी जपानला गेलंय तर असं चराचर विनोदे पाहिजे, मग तेने सुखे घरी राहिजे. म्हणजे घरी आलं की आनंद वाटतो, चला आपल्या घरी पोचलो आपण असं वाटतं. चराचर बघण्याचा आनंद मिळतो, पण घरी आलं की आपल्या घरी आलो ह्याचं सुख लागतं आपल्याला. तसं तो म्हणतो की तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. की तुझं हे विश्वरूप हे नकोय आता, तो आनंद पुरे झाला. चतुर्भुज तुझं जे रूप आहे ते आम्हाला विसाव्याचं ठिकाण आहे आता. तिथे आम्ही सुखी होणार आहोत, आम्ही आनंदी होणार आहोत. आता पुढच्या ओव्या नाही घेते, त्याच्या पुढे जाऊया आपण. 46 श्लोक सुद्धा घेत नाही. ओव्यांमध्ये अगदी स्पष्ट तसंच्या तसंच आलेलं आहे. श्लोकामध्ये काय आहे ते सांगते की श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये पहा एक असा उल्लेख आहे, सहस्र बाहो म्हटलंय. सहस्र बाहो भव विश्वमूर्ते. म्हणजे तू सहस्र बाहू असलेला ही जी तू विश्वरूप मूर्ती आहेस, त्या विश्वरूप मूर्तीला तो सांगतोय की तुझं आम्हाला कुठलं रूप बघायचंय हे आता तो सांगतोय. आणि ते काय आहे ते फार सुंदर ओव्यांमध्ये आहे बघा. हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णा मूर्ती लागी. आधले याचा अर्थ उत्सुक असणं. मग आमचे डोळे आता उत्सुक आहेत कशाला, तर ती कृष्ण मूर्ती बघायला. आता विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले म्हणजे आनंद सगळा झाला पूर्ण आमचा. आता मला काय पाहिजे तर ह्या डोळ्यांना आस लागली आहे, ह्या डोळ्यांना उत्सुकता लागली आहे कशाची, तर तुझं कृष्णमूर्त म्हणजे कृष्ण रूप बघणं ही आस माझ्या मनाला लागलेली आहे, माझ्या डोळ्यांना लागलेली आहे. ते साकार कृष्ण रूपडे वाचूनी पाहो नावडे, ते न देखता थोडे मानिता ती हे. म्हणजे तुझं ते साकार कृष्ण रूपड म्हणजे साकार ती मूर्ती, कृष्ण रूपाची मूर्ती साकार झालेली, व्यक्त झालेली, ते पाहिल्याशिवाय वाचूनी पाहो नावडे. म्हणजे ते पाहिल्याशिवाय ह्यानं दुसरं काही, माझ्या डोळ्यांबद्दल बोलतोय तो की माझ्या डोळ्यांना दुसरं काही पाहायलाच आवडत नाही. ते न देखता थोडे मानिता ती हे. म्हणजे ते मानणार आहेत का की गप्प बसा म्हणून डोळ्यांना सांगताच येत नाही, त्यांना तेच बघायचंय, कृष्ण रूपच तुझं पाहायचंय. आणि मग पुढे म्हटलंय आम्हा भोग मोक्षाचा ठाई श्री मूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. म्हणजे हे सावरी आता म्हणजे हे सावर, काय सावर हे म्हणजे हे विश्वरूप आता आवरून घे. हे विश्वरूप आता तू आवरून घे, हे सावरी आता म्हणजे हे विश्वरूप तू आता आवरून घे. आणि आधी काय म्हटलंय आम्हा भोग मोक्षाचा ठाई म्हणजे आम्हाला भोग नको, मोक्ष नको, त्या सर्वांपेक्षा आम्हाला जास्त प्रिय काय आहे तर श्री मूर्ती वाचुनी, दुसरं काय नाही. आम्हाला ती तुझी कृष्णाची मूर्तीच आम्हाला साकार झालेली आमच्या डोळ्यांना बघायची आहे, व्यक्त स्वरूपामध्ये ती आम्हाला समोर दिसली पाहिजे आमच्या डोळ्यांना. तेच म्हणजे जे आम्हाला जे चिरपरिचित आहे, बरोबर आहे ना, की आम्हाला जे चिरपरिचित आहे ते आम्हाला पाहायचं आहे. ते सुंदर सौम्य असं तुझं रूप जे आहे ते तू पुन्हा धारण कर. असा म्हणजे तैसाची साकारू असं म्हणण्यामध्ये हा सगळा भाव आहे.
तैसाची असं जे म्हटलेलं आहे ना, त्या तैसाची मध्ये हा भाव आहे की तुझं ते सौम्य सुंदर जे चतुर्भुज रूप जे आहे ते आम्हाला पाहायचं आहे आणि ते तू पुन्हा धारण कर. आता पुढे पुढच्या 47व्या श्लोकानंतरच्या ओव्या. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसा नाही देखिला ढसाळ कोणी. म्हणजे अर्जुनाचे हे बोल ऐकले आणि विश्वरूपाला त्या आश्चर्य वाटलं. म्हणाला असा ढसाळ म्हणजे अविचारी मूर्ख ढसाळ. ज्ञानदेवांना वाईटात वाईट शब्द जे माहिती आहेत ते एवढेच आहे. मूर्ख म्हणजे परमावधी. परमावधी. आणखी एके ठिकाणी आता पुढे एक उल्लेख येईल तो तेवढंच शब्द त्यांना म्हणजे त्याच्या पलीकडची शिवी माहिती नाही. ढसाळ. तर म्हणे ऐसा नाही देखील ढसाळ कोणी. किती मूर्ख आहे हा, किती अविचारी आहे. आणि म्हणजे आता भगवंत म्हणताय हे सगळं, तर भगवंत असं म्हणतायत की किती हा मूर्ख आहे, म्हणजे ह्याला काय मिळालं ह्याला कळलंच नाही आहे. आणि आता पुढे पहा, पुढची ओवी पहा. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तोषू न घेसी, मा भेणे काय नेणो बोलसी हे काढू ऐसा. म्हणजे त्याला म्हणतात की काय तुला मिळालंय, काय वस्तू म्हणजे काय लाभ, तुला काय लाभ झाला आहे जो कोणाला झाला नाही असा लाभ तुला झालाय. त्या अर्थाने तो वस्तू शब्द आहे तिथे. तर तो असा लाभ तुला झालेला आहे आणि त्या लाभाचा तोषू न घेसी, त्याचा आनंद तू घेत नाहीस आणि काय करतोयस तर मा भेणे काय नेणो, म्हणजे मला तू भीतोयस काय मला कळत नाही. त्या विश्वरूप हे जे तू पाहिलं त्याला तू का भीतोयस हे मला कळतच नाही. नेणो म्हणतोय, मला काही ते कळत नाही. आणि बोलसी हे काढू ऐसा, हे काढू म्हणजे हेकेखोर, हेकट नाही, हेकेखोर अत्यंत हट्टी की मला हे म्हणजे हेच पाहिजे, तेच काही चांगलं तुम्ही म्हणा ते नको. तो हेकेखोरपणा असतो, हेकटपणा, हट्टीपणा. हेकेखोर, हेकाडू म्हणजे हेकेखोर. किती हेकेखोर आहेस तू असं म्हणतात भगवंत. आणि मधल्या थोड्या ओव्या गाळूया कारण तेच आहे. पुढे 16वी ओवी बघा, म्हणजे आता ही 616 ओवी. हे तुझं वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना, जे जोगे नवे साधना म्हणून या. म्हणजे अर्जुना हे तुझ्याशिवाय पूर्वी कोणालाही ऐकायला किंवा पाहायला सुद्धा मिळालं नाही. असं तुला काहीतरी मिळालं आणि त्यांना ते का मिळालं नाही तर जे जोगे नवे साधना म्हणून या. या ठिकाणी हा जो साधना शब्द आहे त्याचा अर्थ त्यांनी साधना केली नाही असा नव्हे, असा नाहीये. साधना ह्याचा हा शब्द खरं म्हणजे ते त्या ह्याला जोडण्यासाठी त्यांनी ना घातलंय तिथे. म्हणजे जे आपण साधन म्हणतो ना, साधन किंवा प्रयत्न, काही साधन नाही, काही प्रयत्न नाही, दुसरा काही मार्गच नाही कोणाला मिळाला, कोणाला तसा मार्गच सापडला नाही, कोणाला तसं साधन किंवा कोणी तसा प्रयत्न काय करायचा हेच कोणाला कळलं नाही. ते कळण्याजोगं सुद्धा त्यांना नव्हतं. जे जोगे नव्हे साधना म्हणून या, म्हणजे ते प्रयत्न करण्याजोगे सुद्धा ते नव्हते, असं ते सगळं आहे. तर ते साधना ह्याचा अर्थ आपण एरवी साधना म्हणजे योग साधना, ध्यान साधना अशा अर्थी घेतो. तो शब्द तिथे नाही आहे, साधना नाही आहे. साधन हा शब्द आहे, पण ते आधी आना आलंय, अर्जुना आलंय, त्याच्याशी जुळवण्यासाठी साधना आलेलं आहे.
काव्य आहे ना ते, त्यामुळे शब्द जुळवले जातात. तर तसं ते साधन आलेलं आहे. तर कोणत्याही प्रयत्न करून हे मिळण्याजोगच नाही, म्हणून त्यांना ते मिळालं. अगदी साध्या शब्दामध्ये असं म्हणतात, कोणताही प्रयत्न करून मिळण्याजोगं हे नाहीच आहे, म्हणून ते त्यांना मिळालं नाही. आणि मग प्रयत्न कोणते इतरांनी केलेले, ईश्वर कळावा, ईश्वर साक्षात्कार व्हावा म्हणून केलेले प्रयत्न कोणते, हे आता पहा पुढे कसं सांगितलंय. मी श्लोकच घेते, ओव्या इथल्या घेत नाही, पुढे थोड्या घेते. हे श्लोक आहे ना, तो नीट त्याच्यातले एक एक शब्द वाचायला गेलं तर आपल्याला पहिल्यांदा कठीण वाटतं, पण तो शब्द नीट समजावून घेतला की अगदी व्यवस्थित कळतं. तर आता इथे जे आहे हे कसं आहे बघा, म्हणजे काय साधनं, कोणते प्रयत्न, की काय केल्यामुळे ईश्वर प्राप्ती होईल म्हणून काही लोकांनी ते प्रयत्न केले, त्याचा उल्लेख इथे आहे. आणि त्या कुठल्याही साधनांनी ते त्यांना प्राप्त झालं नाही. आणि ती साधनं कोणती, तर न वेदम यज्ञ अध्ययनैर्न, नैर्न असा शब्द आहे. नैर्न म्हणजे न हा शब्द पुढे आहे, म्हणजे वेद अध्ययनाने नाही, यज्ञ करून नाही, अशा कोणत्याही मार्गाने नाही. आलं लक्षात? म्हणजे न वेद यज्ञ अध्ययनैर्न असं, नैर्न असं ते वाचायचं, नैर्न. तर नैर्न ह्याचा अर्थ अध्य म्हणजे तिथे विसर्ग आहे खरं म्हणजे, नैही आहे आणि ते जोडताना तो न असा झालाय. तर त्यामुळे अध्ययन हा असं जो शब्द आहे, वेद अध्ययना, तर त्याच्याऐवजी ते वेद अध्ययनैर्न असं झालंय. तर वेद यज्ञ अध्ययन ह्या कुठल्याही मार्गाने नाही. पुढे पहा, दानैर्न तसेच शब्द आहे, म्हणजे दान करून हे साधत नाही. क्रियाभीर्न, म्हणजे क्रिया ह्याचा अर्थ या ठिकाणी कर्मकांड, की निरनिराळ्या प्रकारचे कर्मकांड करतात ना, व्रत वैकल्य करणं, पूजा अर्चा करणं, आणखीन जे काय सगळं सर्वांना परिचित आहे, त्यामुळे मी फार सांगण्याची गरज नाही. तर त्या सगळ्या क्रियाभीर्न म्हणजे लक्षात घ्या की असल्या कुठल्याही क्रियांनी ईश्वर प्राप्ती होत नाही, असं स्वतः ईश्वराने सांगितलं. स्वतः ईश्वराने सांगितलंय, मी नव्हे. तर अशा कुठल्याही कर्मकांडांनी ते साधता येत नाही. तपोभिही उग्रैही असा तो शब्द आहे. तपो म्हणजे कितीही उग्र तप करून सुद्धा हे साधत नाही. तर असं पहिली ती ओळ आहे. आणि आता त्याच्या पुढे हे म्हणजे ह्या कुठल्याही साधनाने ते हा जे तुला मिळालं, जो लाभ तुला झाला तो त्यांना होऊ शकला नाही. आणि मग आता पुढे दुसऱ्या ओळीमध्ये पहा, एवं रूप हा शक्य अहम नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. आता त्याला काय म्हटलंय, कुरु प्रवीर म्हणजे कुरुकुळातला श्रेष्ठ. कुरुकुळातलाच आहे ना तो जरी पांडुपुत्र असला तरी कुरुकुळातला आहे तो. तर कुरुप्रवीर म्हणजे कुरुकुळातला श्रेष्ठ. कुरुप्रवीर म्हणजे कुरुश्रेष्ठ. तर त्याला आधी त्याला उल्लेख त्याचा असा करून त्याला असं म्हटलंय, एवं रूप हा शक्य म्हणजे हे माझं रूप, विश्वरूप हे फक्त तुलाच शक्य झालं. अहम नृलोके द्रष्टुम त्वदन्येन म्हणजे त्वदन्येन ह्याचा अर्थ तुझ्याशिवाय इतर कोणालाही, नृलोके म्हणजे या मनुष्य लोकामध्ये इतर कोणालाही ते शक्य झालं नाही.
किती आपण जर असं बरोबर ते शब्द व्यवस्थित लक्षात घेतले, फोडले, तर आपल्याला अर्थ कळायला काही कठीण जात नाही. तसं मनुष्य लोकामध्ये कोणालाही इतरांना ते शक्य झालं नाही. म्हणजे वेदाध्ययनाने नाही, यज्ञानी नाही, दानानी नाही, तपानी नाही, कर्मकांडानी नाही, कशानी नाही. ते तुला फक्त मिळालं या मनुष्य लोकामध्ये, असं म्हटलेलं आहे. आता पुढे त्याच्या खाली ज्या ओव्या आहेत त्याच्यातल्या अगदी पुढच्या शेवटच्या 2 ओव्या घेणार आहे, आणि त्या म्हणजे 21-22, 621-22. हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावे चिकवणा. बघा, तो सगळा अर्थ आता कळला. मनुष्य लोकांमध्ये तर कोणालाही नाही, तुला अनायास आहे, किती सहजपणे तू नुसतं इच्छा व्यक्त केलीस आणि तुला ते प्राप्त झालं. आजी ध्यान संपत्ती लागी तुची एको आखिला जगी, हे परमभाग्य अंगी विरंचीही नाही. विरंची ह्याचा अर्थ ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या अंगी सुद्धा हे परमभाग्य लागलं नाही, म्हणजे त्याला सुद्धा हे परमभाग्य प्राप्त झालं नाही. आणि तूची एकू आखिला जगी, म्हणजे तू एकटाच आहेस ह्या जगामध्ये की ज्याला हे भाग्य लाभलं. हे इथपर्यंत कळलं. त्याच्या आधी जो शब्द आहे ना, तो नीट लक्षात घ्या, त्याच्यात सुंदर अर्थ आहे. आजी ध्यान संपत्ती लागी तुची एकू आखिला जगी, असं म्हटलंय. ध्यान संपत्ती असं जे म्हटलेलं आहे ना, त्याचा अर्थ फार सुंदर आहे. फार आपण काही वेळेला बरोबर कुठेतरी अर्थ पाहतो आणि पुढे जातो, तसं जायचं नाही. ध्यान संपत्ती लागी याचा अर्थ की ते जे विश्वरूप जे काही तुला पाहायला मिळालं, त्या विश्वरूपाचं ते एकमेव असं ते ब्रह्माचं रूप, एकमेव ब्रह्माचं ते रूप आहे. त्या एकमेव स्वरूपाचं ध्यान करावं अशी संपत्ती फक्त तुला प्राप्त झाली. किती सुंदर अर्थ आहे बघा. आपण तो जर लक्षात घेतला नाही तर आपण सहज पुढे जाऊ शकतो. ध्यान संपत्ती म्हणजे ही संपत्ती काहीतरी तुला प्राप्त झाली आहे, मोठं काहीतरी हे मिळालं असं नाही आहे. ती ध्यान संपत्ती म्हटलंय, ह्याचा अर्थ असा आहे की त्या एकमेव स्वरूपाचं ध्यान करावं, असं अनमोल ही संपत्ती ह्या जगात दुसऱ्या कोणालाही प्राप्त झाली नाही, ती तुला प्राप्त झाली आहे असं म्हटलंय. ध्यान संपत्ती फार सुंदर शब्द आहे. आता पुढे जाऊया. पुढचा श्लोक जो आहे 49वा, तो मी श्लोक घेत नाहीये, ओव्या घेते. श्लोक अगदी पूर्ण ओव्यांमध्ये आलाय आणि अगदी पहिल्या सुरुवातीच्या नाही घेते मी 28 पासून, म्हणजे 628 ओवीपासून ते आधी 32 पर्यंत घेते. आता तिथे असं म्हटलंय, ऐश्वर्य हे महातेज आजी हाता आले आहे सहज, की एथ तुझं गजबज होवावी का. म्हणजे असं महातेज, हे एवढं मोठं ऐश्वर्य तुला लाभलं, तुझ्या हाती आलं सहजपणे, आणि गजबज ह्याचा अर्थ तुझ्या मनामध्ये खळबळ किंवा गडबडून गेलास तू. तुला नकोसं वाटलंय, तू गडबडून गेलायस, तुझं काय चांगलं आहे काय वाईट आहे तुला कळत नाहीये. त्या अर्थाने तो गजबज शब्द आहे. गडबड तुझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. हे असं कसं काय झालंय, होवावी का म्हणजे प्रश्न आहे. म्हणजे त्या श्रीकृष्णाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की असं का व्हावं तुझ्या मनामध्ये.
असं म्हटलंय. परी नेणीसीच गावंडिया, बघा गावंडिया म्हणजे गावंढळ. गावंढळ मी मगाशी म्हटलं, मगाशी धसाळ म्हटलंय, आता इथे गावंढळ म्हटलंय. एवढ्याच शिव्या ज्ञानदेवांना येतात. तर परी नेणसीच गावंडिया काय कोप आता धनंजया. हा सुंदर शब्द आहेत पुढचे. अंग सोडून छाया आलंगी तोसीमा. काय सुंदर शब्द आहेत बघा. म्हणजे ज्ञानेश्वरी अशा शब्दांसाठी आपण शिकायची. काय सुंदर, म्हणजे खरोखर इतका सुंदर विचार आहे आणि काय सुंदर शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे की अंग सांडोनी छाया आलंगितोस. म्हणजे छायेला आलिंगन देतोयस तू. अंग सोडून म्हणजे जी खरी मूळ वस्तू आहे, मूळ जे काही आहे, खरं रूप जे आहे ते रूप सोडलंस आणि त्या छायेला तू आली. म्हणजे विश्वरूप हे माझं खरं स्वरूप आहे आणि ते तुला नकोसं झालं आणि तुला काय हवंय तर तुझ्या परिचयाचं साधं चतुर्भुज रूप तुला हवंय. म्हणजे अंग सोडून छाया आलिंगितोसी. अतिशय सुंदर शब्द ज्ञानदेवांचे आहेत हे. अंग सांडोनी छाया आलिंगितोसी मा. म्हणजे बाबा अरे काय करतोयस तू हे असं. काय कोप आता धनंजया, म्हणजे काय तुझ्या रागू तरी काय बाबा असं म्हटलंय. म्हणजे इतका तू असा कसा, तर काय तुझ्यावर आता मी रागवायचं. आणि पुढे पहा, हे नव्हेच आहे ना. हे नव्हे जो मी साचे एथ मन करून या काचे. प्रेम धरिसी अवगुणी येचे चतुर्भुज जे. म्हणजे जे तुला आवडतंय ते माझं खरं रूप नाही. हे जो मी साचे म्हणजे जे माझं खरं रूप आहे त्याच्यावरती तू प्रेम करतोयस, ते तुला हवंय. आणि ते अवगुणी म्हणजे काय, अगदी क्षुल्लक म्हणतो ना आपण, अगदी कमी प्रतीचं, अगदी क्षुल्लक असं आहे. अवगुणी म्हणजे अगदी क्षुल्लक किंवा अगदी कमी प्रतीचं असं माझं चतुर्भुज रूप जे आहे ते तुला हवंय, ते तुला आवडतंय, त्याच्यावर तू प्रेम करतोय. आणि जे माझं खरंच स्वरूप आहे ते तुला नको आहे. हे नव्हे जे म्हटलंय ना, म्हणजे माझं जे खरं स्वरूप आहे ते तुला नको आहे. आणि जे माझं क्षुल्लक जे काही माझं स्वरूप आहे ते मात्र तुला हवंय. चतुर्भुज रूप तुला हवंय. तरी अजूनी वरीच पार्था सांडी सांडी हे व्यवस्था ये विषयी आस्था करीसी जणे. म्हणजे पार्था ही व्यवस्था, याचा अर्थ तुझ्या मनाची ही जी धारणा झाली आहे. व्यवस्था याचा अर्थ तुझ्या मनाची ही जी धारणा झाली आहे की ते जे तुझ्या परिचयाचं चतुर्भुज रूप तेच चांगलं, ही तुझ्या मनाची जी धारणा झाली आहे ती सोड, सांड याचा अर्थ ती टाकून दे, ती टाकून दे. अजूनीवरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था म्हणजे ही जी मनाची धारणा तू करून ठेवली आहेस ती सोड आता, ती बाजूला कर. इये विषयी आस्था करीसी झणे. करीसी झणे याचा अर्थ चटकन त्याच्याविषयीची आस्था काढून टाक. झणे हे ज्ञानदेवांची पद्धत आहे शब्द वाक्य हे करण्याची, काव्य करण्याची. तर आणि हे आपल्याला पूर्वीही आलेलं आहे. झणे याचा अर्थ तात्काळ, त्या क्षणाला ते टाकून दे असं जेव्हा म्हणायचं असतं त्यावेळेला झणे हा शब्द ज्ञानदेव नेहमी वापरतात. आणि तो पुन्हा या ठिकाणी की तात्काळ हे तू काढून टाक, की ज्या खोट्याला तू जवळ करतोयस आणि खरं बाजूला ठेवतोयस, ही तुझ्या मनाची जी धारणा आहे ती चटकन, आणि त्या खोट्या रूपाबद्दल तुझ्या मनात जी आस्था आहे ती तू काढून टाक, चटकन काढून टाक.
पुढे, हे रूप जरी घोर विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. म्हणजे त्याला सांगितलं, आता उपदेश करतोय, आता भगवंत त्याला समजावून सांगतोय की तू काय कर. तर आधी सांगितलं की हे तर मनातनं काढून टाक, हे सांगितलं, पण आता त्याला असं योग्य प्रकारे योग्य शब्दामध्ये त्याची समजूत घालतोय. आणि कसं, तर हे रूप जरी घोर म्हणजे भयंकर आहे, घोर याचा अर्थ भयंकर. हे जे विश्वरूप तुला भयंकर वाटलं, हे जरी ते घोर असलं, आणि विकृती आणि थोर ह्याचा अर्थ, विकृती ह्याचा अर्थ अक्राळ विक्राळ असं जे म्हणतो ना आपण, कारण ते भयंकर तोंड, ते भयंकर दाढा, आपण सगळं वर्णन ऐकलंय ना, की जिभा, असं जे काही सगळं त्याचं वर्णन केलेलं आहे, तर ते जे आहे ते अक्राळ विक्राळ ते रूप, त्याला विकृत असं म्हटलेलं. तर ते जरी ते विकृत असलं, आणि थोर याचा अर्थ की महाप्रचंड, अवाढव्य प्रचंड, म्हणजे अमर्यादितच आहे, की तुला आता त्यांनी म्हटलं ना, मी ह्या मुखाशी बोलू का त्या मुखाशी, असं त्याला वाटतंय. म्हणजे इतकं ते प्रचंड मोठं अवाढव्य असं ते रूप आहे, अक्राळ विक्राळ आहे, अवाढव्य आहे, असं हे जे सगळं रूप आहे. जरी ते तसं असलं तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी, तेच माझं खरं रूप आहे. आणि त्याच्यावरच कृतनिश्चय म्हणजे तेच तुझ्या श्रद्धेचं अढळ असं स्थान कर. तुझी श्रद्धा, तुझी निष्ठा त्या रूपावरच अढळ असू दे, त्यावरून हलायला देऊ नकोस तुझी श्रद्धा. कृतनिश्चय म्हणजे तिथे श्रद्धा ठेवण्याचा कृतनिश्चय कर असं म्हटलं तरी चालेल. तिथे श्रद्धा ठेवण्याचा कृतनिश्चय कर. हे समजावून सांगता आहेत भगवंत, पण त्याच्यामध्ये हे जे म्हटलंय की तिथेच ते तुला जरी विकृत दिसलं, सगळं असलं तरी तेच त्याच्यावरच श्रद्धा ठेव. ह्याचं कारण लक्षात घ्या, की त्याचं कारण जो आपण आत्तापर्यंत संबंध ह्याच्यामध्ये भाग पाहिला, आणि शेवटी मी पुन्हा याचा पूर्ण उल्लेख करणार आहे. आणि जो आत्तापर्यंत आपण जो भाग पाहिला त्याच्यामध्ये जे विश्वरूप दर्शन त्याला दाखवलं, ते पुढे पुढे ते भयानक दिसायला लागलं. पण ते भयानक दिसायला लागलं, सगळी माणसं त्या विश्वरूपाच्या मुखांमध्ये जात आहेत, हे सगळं दिसायला लागलं. हे सगळं चित्र जरी भयानक असलं तरी ते खरं चित्र आहे, ईश्वराचं ते खरं रूप आहे. हे आपण लक्षातच घेत नाही, किंवा हे अर्जुनाने लक्षात घेतलेलं नाही आहे. हे कृष्ण सांगतं की तू हे लक्षात घेतलं नाही की मी केवळ सौम्य आणि सुंदर रूपामध्येच नाही, तर मृत्यू किंवा काल हे सुद्धा माझंच रूप आहे. हां, काल हे सुद्धा माझंच रूप आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की सगळं ईश्वर म्हणजे कसा सगळा सुंदरच, ही जी आपली कल्पना असते तसं नाही. तर ईश्वर हा कालरूपामध्ये सुद्धा अस्तित्वामध्ये आहे, तेही त्याचंच एक रूप आहे. आणि म्हणून ते मग ते भयानक दिसतं. तर ते भयानक दिसलं तरी ते ईश्वराचं खरं रूप आहे. तर त्या ईश्वराच्या रूपामध्ये म्हणजे ह्याचा अर्थच असा की जीवनामध्ये किंवा जगामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत असतात त्या ह्या अशा ईश्वरामुळेच घडत असतात. मृत्यूही घडतात, जन्मही होतात, निर्मिती होते, लयही किंवा सगळं प्रलयही होतो. हे सगळं जे आहे, किंवा कुठे युद्ध होतात, कुठे भांडणं होतात, कुठे फार मैत्री असते, सगळ्या घडामोडी हे ईश्वराचंच रूप आहे. ईश्वरच ते करत असतो, ईश्वर त्याच्या मागे असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून अर्जुनाला समजावणीच्या सुरामध्ये आता भगवंत हे सांगतायत की
तू हे विसरू नकोस की हे सगळं ह्याच्यावरती कृतनिश्चयाचे घर कर, म्हणजे तेथेच तुझी श्रद्धा ठेव, हे त्याला सांगितलेलं आहे. आता पुढे जाऊ. यामधल्या थोड्या ओव्या घालते आणि 37वी ओवी घेते, कारण पुढच्या ओव्यांमध्ये तुम्ही वाचलं तरी तुम्हाला लक्षात येईल की तो हाच विचार पुढे आहे पुढच्या ओव्यांमध्ये. आणि आता 37वी ओवी बघा. परी परी पुढं पुढं ती पांडवा, हा एक बोलू न विसरावा, जे इये स्वरूपौनी सद्भावा नेदावी निघो. वीच आहे ना ते, वे नेदावे निघो. म्हणजे आता या ठिकाणी काय म्हटलं, हे पुढं पुढं ती, ह्याचा अर्थ हे मी तुला वारंवार सांगतो असं म्हटलंय. पुन्हा पुन्हा मी वारंवार तुला हे सांगतोय अर्जुना, पांडवा, मी तुला हे वारंवार सांगतोय, हा एक बोलू न विसरावा. म्हणजे हे जे मी सांगतोय हे पुन्हा पुन्हा तुला मी ते सांगतोय, आणि ते मात्र तू कधीही विसरू नकोस. काय की जे आत्ता सांगितलं ना की माझं हे खरं स्वरूप आहे, त्याच्यावरच तू श्रद्धा ठेव. हे जे मी तुला सांगतोय हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, वारंवार सांगतोय, हा एक बोलू न विसरावा. आणि पुढे म्हटलंय, जे ये स्वरूपौनी सद्भावा नेदावे निघू. म्हणजे या स्वरूपावरून, हे जे माझं स्वरूप आहे विश्वरूप, जे भयानक तुला वाटलं पण ते तसं आहे, प्रत्यक्षात ते तसं आहे, तर ते असं जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपावरून सद्भावा, म्हणजे तुझ्यातल्या सद्भावाला, तुझ्यातल्या श्रद्धेला तू नेदावे निघो, म्हणजे कधीही जायला देऊ नको. माझ्या या स्वरूपावरून तुझा सद्भाव कधी दूर व्हायला देऊ नकोस. हे माझं वारंवार तुला सांगणं आहे. हे वारंवार मी तुला सांगतोय की हे तू विसरू नकोस कधी, की ह्या रूपावरून, म्हणजे माझं खरं स्वरूप आहे त्याच्यावरच तुझी श्रद्धा असू दे. माझ्या केवळ जे तुला समोर जे माझं कृष्णाचं रूप दिसतं त्याच्यावरच तू फक्त त्याच्याशी प्रेम करू नको. तुझं प्रेम हे ह्या माझ्या स्वरूपावर असू दे. कही नव्हते देखिले म्हणून भय जे तुझं उपजले, ते सांडी एथ संचले असो दे प्रेम. सांडीला तिथे थांबा आणि एथ संचले असो दे प्रेम हे वेगळं घ्या. कही नवते देखिले म्हणून भय जे तुझं उपजले, हे कळलं. हां, कधी पाहिलंच नाहीस तू म्हणून तुला भय वाटलं या स्वरूपाचं, ते सांडी, ते सोडून दे तू. एथ संचले असो दे प्रेम. एथ म्हणजे या विश्वरूपावरच ते आता तुला मूर्त स्वरूपात नंतर दिसणार नाहीये. आता तुला दिसलं ते मूर्त स्वरूप नाहीये, ते सगुण स्वरूप माझं नाहीये, ते तुला पुन्हा दिसणारही नाही, पण तेच माझं खरं स्वरूप आहे, त्याच्यावरच तुझं प्रेम असू दे कायम. संचले म्हणजे तिथे स्थिर होऊ दे तुझं प्रेम, हे त्या तिथेच स्थिर होऊ दे, त्याच स्वरूपावरती स्थिर होऊ दे. आणि म्हणजे ह्याचं पुन्हा अर्थ तोच की सगळं विश्वातलं ज्या काही घडामोडी आहेत त्या सगळ्या ईश्वरामुळेच घडतात.
हा भाव तुझ्या मनामध्ये अर्जुना कायम राहू दे. कारण अर्जुनाला हे मुद्दाम सांगितलं जात आहे, कारण अर्जुनाला वाटतंय ना की मी मारणार, हे मरणार. त्याच्या मनातला हा भाव नष्ट करायचा आहे. म्हणून मारणारा तू नव्हे, मरणारे हे नव्हे, हे सगळं पहिल्यापासून शरीर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, अगदी सुरुवातीच्या म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून भगवंत हे सांगत सांगत आता इथे आलेले आहेत. आणि असं हे आपलं स्वरूप दाखवलं आहे त्याला प्रत्यक्ष, आणि आता त्याच्यावरच तुझा सद्भाव राहू दे असं सांगितलेलं आहे. आणि आता पुढे 39वी ओवी जी आहे ती, आता करू तुझे या सारिखे म्हणितले विश्वतोमुखे, तरी रूप सुखे न्याहाळी पातू. म्हणजे आता तुझ्या मनासारखं करतो मी, तुझे या सारिखे म्हणजे तुझ्या मनात आहे ना पुन्हा कृष्ण रूप हवं हे तुझ्या मनात आहे ना, तर तुला जे वाटतंय तसं मी करतो, तू म्हणालास तसं मी करतो. विश्वतोमुखे, त्या विश्वतोमुखे हा जो शब्द आहे ना त्याच्यामध्ये असा अर्थ आहे की विश्वरूपानी म्हटलं असं तिथे म्हटलेलं नाही आहे. पहा, तसा शब्द घातलेला नाही. विश्वतोमुखे म्हणजे ज्याची मुख सबंध विश्वभर पसरली आहेत अशा त्या विश्वरूपानी असं सांगितलं. असा एवढा मोठा अर्थ आहे त्या शब्दाचा. विश्वतोमुखे, त्या विश्वतोमुखातून हा उद्गार बाहेर पडला. म्हणजे एक मुख नाही आहे, ते सबंध विश्वभर त्याची मुख पसरलेली आहेत अशा, म्हणून त्याला विश्वतोमुखे म्हटलंय. त्या विश्वभर मुख असलेल्या विश्वरूपानी सांगितलं असा त्याचा अर्थ घ्यायचा. आणि काय सांगितलं तर, तरी रूप सुखे न्याहाळी पातू. तुला जे हवंय ना ते रूप आता माझं तुला दाखवतो सुखाने बघ. थोडंसं घेऊया ना अजून. 5:30 झाले. आता पुढे आतापर्यंत म्हणजे आधी अर्जुन बोलला, मग नंतर भगवंत बोलले. आता त्याच्यानंतर संजय उवाच. आता धृतराष्ट्राला संजय सांगतोय जे काही त्यांनी पाहिलंय ते सगळं आता तो धृतराष्ट्राला सांगतोय. आणि काय सांगतोय पहिलंच वाक्य आपण ओव्यात बघूया. ओवी छान आहे, 640वी ओवी, सुंदर ओवी आहे. ऐसे वाक्य जी बोलत खेवो, मागुता मनुष्य गाहला देवो, हे ना परी नव लावो, आवडीचा तिये. आता हे ह्या वाक्याचा अर्थ नीट समजावून घ्या. ऐसे वाक्य जी बोलत खेवो, ह्याचा अर्थ देवाच्या तोंडून, ईश्वराच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं न पडतं तेवढ्यात. खेवो म्हणजे आलिंगन देणं, म्हणजे तसं त्याच अर्थाने आहे हे की तोंडातून वाक्य बाहेर पडलं की बघ बाबा माझं रूप तुला जे पाहायचं आहे ना ते दाखवतो तुला, असं म्हणता क्षणी. तर ह्या ठिकाणी खेवो ह्याचा अर्थ असा घ्यायचा की आलिंगन हा एरवी अर्थ असतो, पण ह्या ठिकाणी काय अर्थ आहे की तो की शब्द बाहेर पडला न पडला तेवढ्यात असं झालं. तर असं बोलत खेवो म्हणजे शब्द बाहेर, हे वाक्य बाहेर पडलं न पडलं तोच मनुष्य गाहला देवो, म्हणजे पुन्हा मनुष्य रूपामध्ये त्याला ती कृष्णाची मूर्ती दिसली. आणि पुढे काय म्हटलंय संजयानी, म्हणजे ज्ञानदेव हे सांगतायत, हे ना परी नवलावो आवडीचा तिये. हे ह्या ठिकाणी ना तो नवलावो शब्द जो आहे ना तो 2 ठिकाणी जोडून घ्यायचा. कसा बघा, तरच अर्थ लागतो ह्याचा. हे ना परी नवलावो म्हणजे हे काही मोठं नवल नाही, कारण काय देवानी म्हटलं आणि केलं तर काही मोठं नवल नाही, देव काही करू शकतो. हे ना परी नवलावो
म्हणजे नवलावो म्हणजे आश्चर्य हा शब्द ह्या ठिकाणी आपण त्याच्याशी जोडला. आता हा नवलावो शब्द पुढच्याही ह्याच्याशी जोडायचा आणि तो असा नवलावो आवडीचा तिये. म्हणजे आश्चर्य आधी ह्याच्यात काही नाही की पुन्हा तो कृष्णरूप झाला, ह्याच्यामध्ये काही फारसं आश्चर्य नाही. आश्चर्य कशाचं आहे? संजय म्हणतोय की आश्चर्य कशाचं आहे? आवडीचा तिये. याचा अर्थ की कृष्णाला म्हणजे त्या भगवंताला ह्या अर्जुनाबद्दल किती प्रेम आहे. आवडीचा तिये. तिये म्हणजे त्या कृष्णाला किंवा त्या भगवंताला ह्या अर्जुनाबद्दल किती आवड आहे, किती प्रेम आहे. ती खरी नवलाची गोष्ट आहे. म्हणजे पुन्हा तो कृष्ण झाला याच्यामध्ये नवल काही नाही. नवल कशात आहे तर त्याला किती प्रेम वाटतं की नुसतं अर्जुनाने म्हटलं मला विश्वरूप दाखव, त्यांनी विश्वरूप दाखवलं. ते नको म्हटलं, आता त्यांनी ते काढून घेतलं. म्हणजे काय त्याच्यावरती प्रेम आहे असं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. पुढच्या एक दोन काही ओव्या गाळूया आणि पुढे जाऊया. 651 ओवी मधल्या बऱ्याच गाळल्या आहेत. कारण अगदी साधी साधी उदाहरणं दिली आहेत तिथे, तुम्ही वाचली तरी कळतील. 651 ओवी. आता पहा कसं, आता हे नीट समजावून घ्यायचं म्हणून मी हे घेते. हो का जे कृष्णकृतीची ये मोडी होती रूपपटाची घडी, ते अर्जुनाची आवडी उकलुनी दाविली. हे म्हणजे आता तुम्ही हे जे सगळं वर्णन आहे पुढे केलेलं ते समजावून घेताना डोळ्यासमोर असं चित्र आणा की आपण एखाद्या कापडाच्या किंवा साड्यांच्या दुकानात गेलो की तो दुकानदार आपल्याला निरनिराळ्या साड्या उलगडून दाखवतो. ह्याचा ही अशी आहे, ह्याचं काय वैशिष्ट्य, ह्याचा पोत कसा आहे, ह्याचा रंग कसा आहे, आणि काय ते काय सगळं आहे ते उघडून दाखवतो. मग आपण म्हणतो नाही हे नको, हे नको. मग तो पुन्हा त्याच्या घड्या घालतो आणि ठेवून देतो. बरोबर आहे ना? एक्झॅक्टली तेच ज्ञानदेवानी कशा प्रकारे मांडले बघा की हो का जे कृष्णकृतीची ये मोडी होती विश्वरूपपटाची घडी. विश्वरूपपट, पट म्हणजे कापडच, विश्वरूपी कापडाची एक घडी होती. ती पहिल्यांदा काय झालं होतं म्हणजे विश्वरूपपटाची घडी खरं म्हणजे वस्तुतः असते, पण ती कृष्णकृतेची मोडी म्हणजे कृष्णकृती. लोकांना काय, अर्जुनाला फक्त कृष्ण दिसत होता, लोकांना फक्त कृष्ण माहीत होता, त्याचं विश्वरूप माहीत नव्हतं. आणि त्यामुळे कृष्णरूप सगळ्यांना कळत होतं आणि त्यामुळे हे विश्वरूप झाकलं गेलं होतं, घडीत बसलं होतं. त्याची घडी घातली गेली होती. त्याची घडी घातली गेली होती. ज्या वेळेला ती घडी उघडतं तेव्हा आपल्याला ते कळतं ना, घडी घातलेली असते तेव्हा आपल्याला सगळं कळत नाही. तर म्हणून कृष्णकृतीमुळे म्हणजे सगुण रूपामुळे त्याचं जे खरं विश्वरूप ते घडीत बसलं होतं, घडीत साकारलं होतं. काय सुंदर शब्द वापरून ज्ञानदेवांनी हे केलेलं आहे की कृष्णकृतीमुळे ते विश्वरूप घडीमध्ये होतं, त्याची घडी घातली गेली होती, ती दिसत नव्हती. आणि मग काय केलं तर विश्वरूपाची घडी मोडी म्हणजे ती उघडून दाखवली. अर्जुनाची आवडी उकलुनी दाविली. म्हणजे अर्जुनानेच सांगितलं ना, इच्छा व्यक्त केली की मला विश्वरूप पाहायचंय, म्हणून त्याच्या आवडीने त्याच्या इच्छेसाठी त्या विश्वरूपाची घडी उघडून दाखवली. जी घडी घातली होती ती उघडून दाखवली.
तव परिमाणा रंगू तेने देखिला साविया चांगू. म्हणजे परिमाणा ह्याचा अर्थ लांबी रुंदी. परिमाण ह्याचा अर्थ लांबी रुंदी किती आहे बाबा, हे कापड आहे ना, हे किती आहे, त्याची लांबी रुंदी किती आहे, म्हणजे विश्वरूप. आता त्याची सगळं परिमाण दाखवलं, रंग त्याचा दाखवला, म्हणजे जणू काही कापडाची घडी आहे, साडीची घडी आहे असा विचार करायचा आपण. तर परिमाणा रंगू तेने देखिला साविया चांगू, म्हणजे सहजपणे. साविया याचा अर्थ दाखवला आता उघडून, तर त्यांनी सहजपणे, साविया हा शब्द खूप वेळा गेलाय आतापर्यंत आपल्याला, तर त्याने आपला सहजपणे तो दाखवला आणि त्यांनी बघितला, चांगला बघितला. तेथ ग्राहकीय नव्हेची लागू. बरोबर तेच उदाहरण आहे ना, की ग्राहकाला गिराईकाला आवडलं नाही ते दाखवलेलं, म्हणून घडी केली पुढती. म्हणजे पुन्हा विश्वरूप घडी घालून ठेवून दिलं. काय अक्षरशः म्हणजे ही उपमा जी काही ज्ञानदेवांनी दिली आहे ही आपल्याला बायकांनाच बरोबर कळण्यासारखी आहे. की असं डोळ्यासमोर खरोखर उभं राहतं की बरोबर परिमाण रंग सगळं असं हे करून ग्राहक शब्दही वापरलाय. ग्राहकीय नव्हेची लागू म्हणून घडी केली पुढती. तैसे वाढोचेनी बहुवसपणे रूपे विश्वजिंतिले जेणे ते सौम्य कोंडिसवाणे साकार झाले. म्हणजे विश्वरूप कसं होतं की इतकं अमर्याद म्हणजे वाढ, त्याचं विस्तार इतका मोठा, बहुवसपणा म्हणजे त्याचा इतका सर्वत्र पसरलेला एवढा प्रचंड मोठा विस्तार होता. ते जे सगळं रूप होतं विश्वरूपाचं ते जिंतीले जेणे, म्हणजे ज्यांनी ते सगळं जगच मुळी खरं म्हणजे व्यापून टाकलेलं आहे. हे विश्वरूप दाखवलं अर्जुनाला, पण तो ईश्वर कसा की ज्यांनी जिंतीले, ह्याचा अर्थ की व्यापून टाकलं. ज्या ईश्वराने सगळं जगच मुळी व्यापून टाकलेलं आहे. जिंतीले याचा अर्थ या ठिकाणी असा आहे, ज्यांनी सगळं विश्व ज्यांनी व्यापून टाकलं आहे, असं ते अमर्यादित असं ते जे काही रूप होतं ते त्यांनी कसं पुढे केलं, तर ते सौम्य कोंडिसवाणे साकार झाले. म्हणजे अगदी गोड सौम्य असं लाघवी असं त्यांनी सगुण रूप आपलं साकार रूप पुन्हा अर्जुनाला दाखवलं. हे संजय सांगतोय याला, धृतराष्ट्राला सांगतोय की आता विश्वरूप दिसत नाही आहे, आता पुन्हा हे त्याचं सौम्य कृष्णाचं रूप अर्जुनाला दिसलेलं आहे. पुढची ओवी. किंबहुना अनंते धरिले धाकुटे पण मागुते परी आश्वासिले पाठाते भियलासी. म्हणजे किती डोळ्यासमोर प्रसंग उभा केलाय पहा की अनंत ह्यांनी परमेश्वरांनी थोडक्यामध्ये सांगायचं तर ह्यांनी परमेश्वरांनी काय केलं की त्यांनी धाकुटे पण घेतलं, पुन्हा त्याचं विस्तार मोठा सगळा काढून टाकला आणि छोटं त्याचं जे सौम्य स्वरूप आहे ते धाकुटं असं स्वरूप त्यांनी पुन्हा घेतलं. आणि मग तो परमेश्वर म्हणजे तो कृष्ण ह्याला म्हणाला, अर्जुनाला म्हणाला आश्वासिले. म्हणजे जणू काही आश्वासिले असं म्हणण्यामध्ये तो प्रेमाने बोलतोय, आता प्रेमाने बोलतोय, आश्वासन जणू काय देतोय. म्हणजे आश्वासन याचा अर्थ की तू घाबरू नकोस, असं आपण जसं एखाद्या मुलाला सांगू त्याप्रमाणे आश्वासिले पार्थाते. आणि विचारलं येतोय बिहलियासी, म्हणजे तू घाबरलास का असं त्याला म्हणाला. तेथ जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसात जैसा चेला तैसा विस्मयो जागला किरीटीसी. म्हणजे स्वप्नामध्ये एखादा माणूस स्वर्गामध्ये पोचला आणि
अवसात जैसा चेईला म्हणजे एका क्षणात चेईला म्हणजे जागा झाला एका क्षणी तो जागा झाला की गेलं ना, स्वर्ग कुठे दिसतच नाही. तसं अर्जुनाचं झालं की सगळं विश्वरूप नाहीसं झालं समोरचं आणि त्याला विस्मय जाहला किरीटीसी. हा विस्मय म्हणजे केवळ आश्चर्य नाही, आनंदपूर्ण आश्चर्य आहे ते. म्हणजे अरे हे सगळं गेलं आणि आता पुन्हा आपल्याला हवं ते आपल्या डोळ्यासमोर आलं. आनंद आहे त्याच्यात, त्या विस्मयामध्ये आनंद आहे. तर असं ते रूप त्याला दिसलं. पुढे पहा आहेच पुढची जी मी ओवी घेते 59वी ओवी घेते मी आता 659. आणि म्हणूनच मी विस्मयाला आनंद हा शब्द मी वापरला. तो आता पाहत असा. ऐसा संतोष बहुचित्ते घेई जत असे पांडुसुते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखून या. कृष्णा त्या विश्वरूप गेलं आणि आता कृष्ण दिसल्यानंतर अत्यंत अर्जुनाच्या मनाला अत्यंत आनंद झाला. पुढे उपमा कशी आहे पहा. मग सूर्याचा अस्तमानी मागुती तारा उगवती गगनी तैसी देखो लागला अवनी लोकांसहित. म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यानंतर जसे आपल्याला आकाशात तारा दिसतात, तारा नक्षत्र असतात तिथेच, पण सूर्याच्या प्रकाशामुळे त्या दिसत नसतात. सूर्याचा प्रकाश नाहीसा झाला की आपल्याला त्या दिसतात. तर त्याचप्रमाणे ह्याला काय झालं तर देखो लागला अवनी म्हणजे पृथ्वी लोकांसहित, लोकांसह म्हणजे पृथ्वीवरची सगळी माणसं त्याला दिसायला लागली. आता ही जी उपमा दिली आहे ना ती ते नुसतीच उपमा त्याचा अर्थ समजून घेणं असं नव्हे. त्याच्यामध्ये ना हा फार सुंदर अर्थ आहे पहा की सूर्याच्या अस्तमानी तारा उगवतो. म्हणजे सूर्य लोपल्यानंतर तारा आपल्याला नक्षत्र दिसतात. तसंच खरं विश्वरूप जे आहे ईश्वराचं ते न दिसायला लागलं त्यावेळेला अवनीवरचे लोक दिसले. म्हणजे तारा हे सूर्याच्या प्रकाशात खऱ्या नष्ट होतात. म्हणजे इतका त्या क्षुद्र आहेत की त्या प्रकाशापुढे त्या टिकूच शकत नाहीत. इतकं आपण अवनीवरचे पृथ्वीवरचं हे सगळं जग हे विश्व आहे तितकं क्षुद्र आहे, पण ते अर्जुनाच्या परिचयाचं आहे आणि ते त्याला पाहून आनंद झाला आहे. तर म्हणजे हे सगळ्या उपमांमध्ये असं बरोबर ते काय चांगलं आहे काय वाईट आहे हे सगळं अशा प्रकारे मांडलेलं आहे. आणि म्हणून ही उपमा लक्षात घ्यायची आहे. आणि मग आता तो देखो लागला अवनी लोकांसहित. तसंच पुढे पाहे तव ते कुरुक्षेत्र तैसेची दोही भागी झाले गोत्र वीर वर्षता ती शस्त्रास्त्र संघटवारी. म्हणजे सगळं पुन्हा कुरुक्षेत्राचं तेच चित्र त्याला आता दिसायला लागलं की दोन ठिकाणी ते सैन्य विभागलेलं आहे आणि वीर शस्त्रास्त्र हे करतायत. म्हणजे युद्ध सुरू झालेलं नाही आहे अजूनही, हे लक्षात घ्या. युद्ध सुरू झालेलं नाही आहे. गीता संपल्यानंतर युद्ध सुरू होतं. त्यानंतरही एक प्रसंग आहे आणि त्यानंतर युद्ध सुरू होतं. तर हे जे म्हटलंय की वीर वर्षताती शस्त्रास्त्र याचा अर्थ असा की ते युद्धाला जमलेले वीर जे त्यांच्याकडे असलेली शस्त्र चालवून बघतायत. जसं की प्रथम आपण पाहतो ना की हे व्यवस्थित आहे की नाही, तर तसं ते प्रयत्न करतात परसून बघतायत. तर अशा प्रकारे ते तो उल्लेख आहे तो.
तया बाणांची या मांडवा तू, तैसाची रथू आहे निवांतू, धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. म्हणजे तसंच ते तसेच बाण उडतायत जे पहिल्यांदा त्यांनी पाहिले होते तसंच सगळं आहे. आणि त्याच्या आत म्हणजे त्या रणक्षेत्रावरती तैसाची रथू आहे निवांत, म्हणजे तिथे जिथे होता तिथेच त्याचा रथ दिसला. धुरे बैसला लक्ष्मीकांतू, म्हणजे त्या रथाच्या धुरेवरती बसला आहे श्रीकृष्ण. आपण तळी, म्हणजे अर्जुन खाली आहे. कारण अर्जुनाने ज्ञानदेवानी असं म्हटलंय गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये इथे थोडा फरक आहे. अगदी पहिल्यापासून जे होते त्यांना आठवत असेल की मी हे सांगितलं होतं तो पहिला अध्याय हे करताना की पहिला किंवा दुसऱ्या अध्यायात असेल हा उल्लेख. गीतेमध्ये असा उल्लेख आहे की कृष्ण पुढे बसला आहे, हा अर्जुन मागे आहे आणि अर्जुन मी आता युद्ध करणार नाही म्हणून सगळी शस्त्र खाली टाकली आणि रथामध्येच खाली बसला, असा उल्लेख गीतेमध्ये आहे. ज्ञानदेवानी तो थोडा नाट्यमय करण्याच्या उद्देशाने असा तो उल्लेख केलेला आहे की अर्जुनाने रथातून खाली उडी मारली. आठवतं? हां, जे होते त्यांना बरोबर आठवले की अर्जुनाने खाली उडी मारली आणि म्हणून आता ते म्हटले आपण तळी, म्हणजे तो अजून खाली आहे आणि रथाच्या धुरेवरती हा बसलाय. आता आज इथे थांबू, अगदी थोडा भाग राहिला आहे तो पुढच्या म्हणजे संपू आणि मग 12वा अध्याय पुढच्या तासाला सुरू. तिसरा बुधवार मिळणार आहे का? बरं झालं. सगळ्यांनी लक्षात ठेवा बुधवार नाही काही असू दे आपल्याला आपल्या तिसऱ्या आठवड्यामध्ये गुरुवारी वर्ग होतो, त्याच्याऐवजी बुधवारीच 4:30 वाजता वर्ग होईल. नाही सॉरी 4 नाही याच